मनोज जरांगेंचा सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे असा प्रकाश अण्णा शेंडगेंचा जरांगेंवर निशाणा आहे। ओबीसीतून आरक्षण द्यावं ही जरांगेंची मागणी आहे। जरांगेंच्या मागणीला ओबीसी समाजाचा विरोध असल्याचं प्रकाश शेंडगे म्हणतात। जरांगेंचं आता नव्याने एक उपोषण सुरू झालेलं आहे, त्याचा चौथा दिवस आहे आणि या उपोषणाच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्यामध्ये सुद्धा आता बदल झालेला आहे आणि आता नव्याने एक मागणी आली की संपूर्ण मराठा समाज जो आहे त्याला कुणबी म्हणून दाखले देण्यात यावेत आणि ओबीसीमध्ये त्यांना आरक्षण देण्यात यावं ही नव्यानं मागणी केलेली आहे। अशा प्रकारे ह्या दोन मागण्यासाठी त्यांचं आंदोलन सुरू आहे। जो सगळ्या स्वाभिमानचा जी जो आहे त्याला हरकती ज्या आहेत 15 लाख ओबीसीने त्याच्या हरकती घेतलेल्या आहेत आणि त्या कायदेशीर हरकती घेतलेल्या आहेत। अजून सरकारने त्याच्याविषयी त्याची स्क्रुटिनी त्याची सुरू आहे, त्यामुळे सरकारला तेवढं शक्य नाही की ताबडतोब तशा प्रकारचा GR काढणं हे तेवढं शक्य नाही आहे, कारण शेवटी घटनात्मक देशात सरकारला त्या सगळ्या आम्ही जे 15 लाख ओबीसीने जे हरकती घेतलेल्या आहेत त्याचा शेवटी विचार विनिमय सरकारला करावाच लागेल। नाहीतर कोर्टात 1 मिनिटसुद्धा हा GR जरी काढला दबावाला बळी पडून तर 1 मिनिटसुद्धा तो टिकू शकणार नाही आहे आणि म्हणून सरकारला तेवढं सोपं नाही की हा GR काढणं। मनोज जरांगेंचा सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे असं प्रकाश अण्णा शेंडगेंचं म्हणणं आहे आणि त्यामुळे ओबीसीतून आरक्षण द्यावं ही जरांगेंची मागणी आहे, पण हे मात्र शक्य नाही असं देखील प्रकाश शेंडगे म्हणतात। जरांगेंच्या मागणीला ओबीसी समाजाचा विरोध असल्याचं या ठिकाणी शेंडगेंचं म्हणणं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।